Hello, and I welcome you all to my YouTube channel. Today we are going to learn Standard 9, Chapter 1st, Motion and Laws of Motion. तुमच्या पुस्तकात या चॅप्टरचं नाव फक्त लॉज ऑफ मोशन आहे, परंतु तरीही या चॅप्टरमध्ये आपल्याला फर्स्ट पार्ट मोशनचा स्टडी करायचा असतो आणि नंतर त्याला रिलेटेड लॉज ऑफ मोशन, म्हणून मी चॅप्टरचं नाव लिहिलंय मोशन अँड लॉज ऑफ मोशन. तुम्हाला स्टेट बोर्डाला एक सिंगल चॅप्टर आहे. याच्या कंपॅरिझनमध्ये CBSE किंवा ICSEच्या मुलांना ही दोन स्वतंत्र चॅप्टर्स असतात. त्या अनुषंगाने या चॅप्टर्सची बरीचशी महत्त्वाची कन्सेप्ट्स तुम्हाला या लेक्चर्समध्ये आणि याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये सांगितली जातील. दिस इज फाउंडेशन फॉर 11th-12th ऑल्सो. या चॅप्टरचा जसाच तसा कन्सेप्टचा उपयोग आपण 11th-12th ला सुद्धा करत असतो. चॅप्टरला सुरू करताना विल स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ मोशन इटसेल्फ. मग जर मोशन स्टडी करायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला रेस्टचा सुद्धा कन्सेप्ट माहिती पाहिजे. रेस्ट आणि मोशन. रेस्ट म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जेव्हा मुवमेंट दाखवणार नाही त्याला म्हणणार आपण रेस्ट. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपल्याला मुवमेंट दाखवेल आपण त्याला म्हणणार मोशन. मग ही जी मुवमेंट आहे त्याला आपल्या डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये लिहिताना वी यूज द वर्ड पोझिशन. जर एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन बदलली तर म्हणायचं तो मोशनमध्ये. जर एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन बदलत नसेल तर आपण त्याला म्हणणार तो रेस्टला. सो वी डिफाइन रेस्ट ॲज if the object does not change its position, if the object does not change its position with respect to its surrounding, then the object is said to be at rest. Said to be at rest. रेस्टलाच अजून एक शब्द आहे स्टेशनरी. कोणत्याही प्रकारची मुवमेंट नसेल, चेंज इन पोझिशन नसेल तर आपण म्हणतो ऑब्जेक्ट रेस्टला आहे. याच्याच विपरीत सेकंड डेफिनेशन मोशन. एक नॉर्मल बदल, सिंपल बदल. इफ द ऑब्जेक्ट वरच्या डेफिनेशन मध्ये डज नॉट चेंज आहे, या ठिकाणी आपण व्हेन द ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, with respect to its surrounding, then it is said to be in motion. जर एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन त्याच्या सराउंडिंगच्या विथ रिस्पेक्ट टू बदलत असेल तर आपण त्याला म्हणतो तो मोशन मध्ये असेल. जर ऑब्जेक्ट पोझिशन बदलत नसेल तर ते रेस्टला. जर ऑब्जेक्ट पोझिशन बदलत असेल तर आपण त्याला म्हणणार मोशन. पुढचं मित्रांनो, आपण मागच्या वर्षीला किंवा त्याच्या आधीच्या वर्षाला मे बी टाइप्स ऑफ मोशन शिकलेले असाल. बऱ्याचशा टाइप्स ऑफ मोशन असतात, त्यातल्या आपण नोट डाऊन करून घेऊयात आणि त्याचे अर्थ मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. टाइप्स ऑफ मोशन मध्ये सगळ्यात सुरुवातीचं आणि बेसिक लिनियर मोशन. लिनियरला दुसऱ्या पद्धतीने समानार्थी शब्द रेक्टिलिनियर सुद्धा असतो, रेक्टिलिनियर मोशन. सेकंड नॉन लिनियर किंवा कर्व्हिलिनियर मोशन. कर्व्हिलिनियर मोशन. नेक्स्ट वन इज रोटेशनल मोशन. त्याच्या पुढे सर्क्युलर मोशन.
नेक्स्ट वन इज ऑसिलेटरी मोशन. त्याच्या पुढे व्हायब्रेटरी मोशन. मित्रांनो, या सगळ्या प्रकारांवरनं कदाचित आपण समजू शकाल लिनियर मोशन, जेव्हा पाथ लिनियर असेल, स्ट्रेट असेल, त्याला म्हणणार लिनियर मोशन. दुसरं नाव याचं रेक्टिलिनियर मोशन, स्ट्रेट सेमच. कर्व्हिलिनियर मोशन, ऑब्जेक्ट स्ट्रेट न जाता जर कर्व मध्ये प्रवास करत असेल तर आपण त्याला म्हणणार कर्व्हिलिनियर मोशन. रोटेशनल मोशन, जर तो स्वतःभोवती गिरट्या घालत असेल, फिरत असेल, तर आपण त्याला म्हणणार रोटेशनल मोशन. जसा फॅन त्याच्या ऍक्सिस भोवती फिरतो, रोटेशनल मोशन. अर्थ त्याच्या ऍक्सिस भोवती फिरते, रोटेशनल मोशन. तुम्ही मंदिरात स्वतःच्या अवतीभोवती फिरतात, रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन, नेक्स्ट टाइप, जर ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये असेल, इफ द पाथ ऑफ द ऑब्जेक्ट इज सर्क्युलर then it is said to be circular motion. बऱ्याच अर्थाने ऑसिलेटरी मोशन आणि व्हायब्रेटरी मोशन एकाच अर्थाने आपण घेत असतो. जनरली ऑसिलेशन्स पेंडुलमच्या स्वरूपात, जर एक पेंडुलम घेतला त्याची ही ऑसिलेशन्स, या पद्धतीने ऑसिलेशन्स. व्हायब्रेशन्स, जर एखादी तुम्ही पट्टी घेतली, त्याला जर प्लग केली तर तिचे व्हायब्रेशन्स होतात. दिस इज नोन ॲज द व्हायब्रेटरी मोशन. ऑन ब्रॉडर बेसिस दीज टाइप्स आर विथ रिस्पेक्ट टू पाथ. तर बघा, तर यांचा सगळ्यांचा संबंध पाथशी आहे. जर तुम्ही टाइमचा संबंध विचारला, टाइमच्या विथ रिस्पेक्ट टू वेगवेगळे मोशनचे प्रकार, तर त्यात एक आपण टाकू शकतो पिरियॉडिक मोशन. दुसरा प्रकार होऊ शकतो नॉन पिरियॉडिक मोशन. एखादी मोशन जर स्वतःला इक्वल टाइम इंटरव्हल नंतर रिपीट करत असेल, देन दॅट विल बी नोन ॲज पिरियॉडिक मोशन. जर मोशन स्वतःला रिपीट करत नसेल तर ती नॉन पिरियॉडिक मोशन. जनरली टाइमच्या बेसिसवर जर घेतलं तर ऑसिलेटरी मोशन, व्हायब्रेटरी मोशन, पिरियॉडिक मोशन, नॉन पिरियॉडिक मोशन हे सुद्धा तुम्ही ऑन द बेसिस ऑफ टाइम क्लासिफाय करू शकतात. याचा ऑन द बेसिस ऑफ स्पीड क्लासिफाय करायचं म्हटलं तर युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन ही दोन प्रकार येऊ शकतात. युनिफॉर्म मोशन की ज्याच्यात ऑब्जेक्टचा स्पीड कॉन्स्टंट इक्वल डिस्टन्सेस इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये कव्हर करतोय, युनिफॉर्म मोशन. जर अनइक्वल डिस्टन्सेस इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये कव्हर करत असेल तर आपल्याला म्हणणार नॉन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. सो ही चॅप्टरची बिगिनिंग तुमच्या अवतीभोवतीच्या जीवनात सगळ्यात कॉमन गोष्टी तुम्ही मोशन किंवा रेस्टच्या स्वरूपात जाणून घेऊ शकतात. जर ऑब्जेक्ट रेस्टला असेल तर त्याची पोझिशन बदलणार नाही. जर ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल त्याची कंटिन्युअसली पोझिशन बदलेल, त्याची जागा बदलेल. पुढे ही सगळी मोशनची प्रकार. एकदा का या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या की आपण मुख्य प्रकरणाला चॅप्टरला सुरुवात करू शकतो. ही जी काही प्रकरण आहे पूर्ण फर्स्ट चॅप्टर ऑफ स्टेट बोर्ड 9th हे दोन सब टाइप्स मध्ये डिवाइड होते. पहिल्या प्रकारात आपल्याला पूर्ण डिटेल्ड मध्ये मोशनचा स्टडी करायचा आहे. दुसऱ्या भागात आपल्याला पूर्णतः लॉज ऑफ मोशनचा स्टडी करायचा आहे. तुम्ही ऑलरेडी इयत्ता 7वी आणि 8वीला न्यूटनचा पहिला लॉ शिकले आहात. या चॅप्टर मध्ये आपल्याला न्यूटनचा दुसरा आणि तिसरा लॉ सुद्धा शिकायचा आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन वहीवर लिहून घ्या. जर आपलं हे लिहून झालं असेल तर पुढे आता या चॅप्टरसाठी पुढे लागणारी रूपरेषा किंवा असणारी या चॅप्टरची रूपरेषा कसं असेल ते आधी बघूया, नंतर मुख्य चॅप्टरला सुरुवात होईल. या चॅप्टरमध्ये आपल्याला
डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. मोशन स्टडी करण्यासाठी आपल्याला या 5 पैलूंचा विचार करायचा आहे. वी नीड टू वर्क आउट ऑन दिस 5 डिफरंट थिंग्स. यातले डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहिती आहेत, आपण तरी यांना डिटेलमध्ये स्टडी करणार. स्पीड, वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन यांना नव्याने पुन्हा एकदा हे स्टडी होतील. एकदा का मोशनचा पार्ट यांच्या थ्रू आपल्याला समजला की नंतर पुढे ग्राफिकल पार्ट येतो, ग्राफचा पार्ट, आणि नंतर कायनेमॅटिकल इक्वेशन. ही प्रकार आपल्याला ओघाने कळतील. हे शिकल्यानंतर पुढची स्टेप यांची असेल. नेक्स्ट थिंग, इतकं सगळं झाल्यावर नंतर लॉज ऑफ मोशनला सुरुवात होते. लॉज ऑफ मोशन मध्ये आपल्याला न्यूटनचे लॉज, न्यूटन लॉज ऑफ मोशन, टोटल न्यूटनचे तिन्ही लॉज. ही तिन्ही लॉज जे काही आहेत ही फोर्सशी डील करतात. या 5 क्वांटिटीज तुम्हाला जे लिहून दिल्या आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला खूप महत्वाचा भर नंतर फोर्सवर द्यायचा आहे. या चॅप्टर मध्ये इतकी सगळी मुख्य गोष्टी आपल्याला स्टडी करायची आहे. तर चला सुरू करूया फ्रॉम द कॉन्सेप्ट्स ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स, कॉन्सेप्ट क्रमांक 1, डिस्टन्स. काही लोक डिस्टन्सलाच पाथ लेंथ असं सुद्धा म्हणतात. डिस्टन्स म्हणजे कोणतीही ऑब्जेक्ट की जी मोशन मध्ये ती एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाणार. ही एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जात असताना ती काहीतरी अंतर कव्हर करेल. ती एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जात असताना जो पाथ फॉलो करतोय त्याच्यानुसार त्याचं अंतर सुद्धा बदलेल. मग डिस्टन्स एक फार बेसिक कॉन्सेप्ट आहे. डिस्टन्स इज डिफाइंड ॲज, डिस्टन्स इज the length of actual path traveled by an object is called distance. ऑब्जेक्ट जो काही ऍक्च्युअल पाथ फॉलो करतोय त्या फॉलोड झालेल्या पाथची लेंथ म्हणजे असेल डिस्टन्स. एक सिंपल फिजिकल क्वांटिटी. ही जी क्वांटिटी आहे इट इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्सची ही डेफिनेशन, डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स एक स्केलर क्वांटिटी आहे. माझी थोडं जाणून घेऊयात स्केलर क्वांटिटी म्हणजे काय. द फिजिकल क्वांटिटी, the physical quantity which only have magnitude are called physical quantities पाहिजे. which only have magnitude are called scalar quantities. कदाचित आपल्याला प्रश्न पडू शकेल, सर मॅग्निट्यूड म्हणजे काय. मॅग्निट्यूड म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीची क्वांटिटी एक्सप्रेस करणं म्हणजे मॅग्निट्यूड. फॉर एक्झाम्पल तुम्ही बाजारात 10 किलो गहू विकत घ्यायला गेला तर 10 किलो ही क्वांटिटी म्हणजेच त्याची मॅग्निट्यूड. तुम्ही 2 किलोमीटर धावलात, 2 किलोमीटर ही त्याची क्वांटिटी, ही तुमची मॅग्निट्यूड. कोणत्याही प्रकारची मॅग्निट्यूड एक्सप्रेस करताना मॅग्निट्यूड whenever we want to express, we express in the form number
प्लस युनिट. आधी नंबर असला पाहिजे आणि नंतर युनिट असेल तर आपण त्याला म्हणणार मॅग्निट्यूड. याचे काही एक्झाम्पल्स आहेत स्केलर क्वांटिटीजचे काही एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल डिस्टन्स, नंतरचं एक्झाम्पल स्पीड, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, एनर्जी, वर्क डन, पॉवर अँड लास्ट वन प्रेशर. तुम्हाला तुमच्या सिलेबसनुसार असलेल्या सगळ्या स्केलर क्वांटिटीज पुढील दिल्याप्रमाणे आहेत. डिस्टन्स, स्पीड, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, एनर्जी, वर्क डन, पॉवर अँड प्रेशर. या सगळ्या क्वांटिटीजला फक्त रिप्रेझेंट करण्यासाठी मॅग्निट्यूड पुरेशी असते. ज्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला डायरेक्शनची आवश्यकता नाही. आपल्याला स्केलर क्वांटिटी समजावं म्हणून हा पुढचा प्रकार लिहून दिलेला आहे. याच्यानंतर डिस्टन्स विषयी बघूयात. डिस्टन्सला आपण पहिले लिहिलं की डिस्टन्स म्हणजे लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. ही एक स्केलर क्वांटिटी आहे. डिस्टन्स म्हटल्यानंतर याचं एसआय युनिट हे आहे मीटर. या डिस्टन्सचं सीजीएस युनिट हे असेल सेंटीमीटर. सीएम मीटर साठी एम. आपल्याला मीटर आणि सेंटीमीटर मधलं रिलेशन माहिती असावं. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतात. मग काही जगात फक्त 2च युनिट नाहीत बरं का डिस्टन्स मेजर करण्याचे. याच्या व्यतिरिक्त अदर बरीच युनिट्स आहेत. अदर युनिट्स जसं याच्यात तुम्ही मिलीमीटर टाकू शकतात, किलोमीटर टाकू शकतात, मायक्रोमीटर टाकू शकतात. तसेच डे टू डे वापरातलं इंच, फूट ही सुद्धा याच्यात चालते. इत्यादी बरीच युनिट्स असतात. तसेच जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना कदाचित यार्ड नावाचं युनिट कळेल. यार्ड हे सुद्धा लेंथ मेजरमेंटच युनिट आहे. इत्यादी बरीचशी वेगवेगळी युनिट्स आहेत. एक 1 mm म्हणजे लक्षात ठेवा 10⁻³ मीटर. 1 मायक्रोमीटर इज इक्वल्स टू 10⁻⁻6 मीटर. 1 किलोमीटर इज इक्वल्स टू 10⁻³ मीटर विच इज इक्वल्स टू ऑल्सो 1000 मीटर. ज्यांना कदाचित हा कळला नसेल सिम्बॉल, याला म्यू म्हणतात. या म्यूचा अर्थ इथे मायक्रो नावाने घेतला जातोय. सिम्बॉल याचा अर्थ 10⁻⁻6 मीटर. एकदा का डिस्टन्स विषयी तुम्हाला कळलं की ही खात्री एक पटली असावी की हे लेंथ आहे. डिस्टन्स इज अ टाइप ऑफ लेंथ आणि डिस्टन्स आहे कुठेतरी मोशनशी रिलेटेड. जर ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्याचं डिस्टन्स कंटिन्युअसली वाढेल. जर ऑब्जेक्ट मोशन मध्ये नसेल तर त्याने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स राहील 0. जर ऑब्जेक्टचं डिस्टन्स 0 असलं तर म्हणायचं ऑब्जेक्ट रेस्टला. जर ऑब्जेक्टचं डिस्टन्स काहीतरी असेल तर आपण म्हणायचं ऑब्जेक्ट मोशन मध्ये. डिस्टन्स ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे की जी कधीही कमी होऊ शकत नाही. इट विल आयदर स्टेबल, इट विल रिमेन स्टेबल और इट विल कंटिन्युअसली इनक्रीज. एकतर स्टेबल असेल म्हणजे जी तीच व्हॅल्यू राहील किंवा वाढेल. ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल तर डिस्टन्सची व्हॅल्यू 0 राहील. ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर डिस्टन्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहील. मग इथे लिहिताना एक मुद्दा म्हणून डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर मूव्हिंग ऑब्जेक्ट्स. कोणत्याही प्रकारचे ऑब्जेक्ट जर मूव्ह करत असतील तर त्यांसाठी डिस्टन्सची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह राहील. डिस्टन्स बद्दल सध्या तरी इतकंच. डिस्टन्स नंतरचा पुढचा भाग डिस्प्लेसमेंट की जो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार.
एकदा का डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही कंप्लीट झाली की तुम्हाला त्याच्यावरची काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिली जातील आणि त्याच्यातून तुम्हाला कळेल डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं, डिस्प्लेसमेंट कसं फाइंड आउट करायचं, यांच्यातला डिफरन्स सुद्धा मी तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये सांगेन. आज जे काही आपण लेक्चरमध्ये पाहिलं ते थोडक्यात रिपीट करतो. सुरुवात केली बाय द कॉन्सेप्ट ऑफ रेस्ट अँड मोशन. एखादा ऑब्जेक्ट जर स्वतःची पोझिशन बदलत नसेल तर तो रेस्टला, जर पोझिशन बदलत असेल तर तो मोशनमध्ये. ऑब्जेक्ट जर स्वतःची पोझिशन बदलतोय तर त्यासाठी आपल्याला काही पॅरामीटर्स आहेत की जे स्टडी करायचे. त्यातली तुम्हाला 5 मुख्य सांगितली: डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. त्यातलं पहिलं डिस्टन्स. बऱ्याचदा डिस्टन्सला पाथ लेंथ सुद्धा म्हणतात. डिस्टन्सची डेफिनेशन: द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्टन्स. ही डिस्टन्स क्वांटिटी स्केलर आहे. स्केलर क्वांटिटीज अशा असतात की ज्यांना फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते. या क्वांटिटीजला मॅग्निट्यूड म्हणजे नंबर प्लस युनिट, ती क्वांटिटीची साईज म्हणजे मॅग्निट्यूड. याची एक्झाम्पल्स: डिस्टन्स, स्पीड, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, एनर्जी, बर्डन, पॉवर अँड प्रेशर. इतकी सगळी तुम्हाला आवश्यक असलेली स्केलरची एक्झाम्पल्स. डिस्टन्सचं एसआय युनिट मीटर, याचं सीजीएस युनिट सेंटीमीटर. यांच्यात रिलेशन 1 मीटर म्हणजे असतात 100 सेंटीमीटर. याची अदर युनिट्स मिलीमीटर, किलोमीटर, मायक्रोमीटर. बघा यांच्या व्यतिरिक्त सुद्धा बरीच युनिट्स आहेत. ही काही थोडी लिहिलीत मी इथे. याच्या व्यतिरिक्त आपण डे टू डे लाईफमध्ये इंच, फूट, यार्ड या युनिटचा सुद्धा वापर करतो. लक्षात ठेवा 1 mm इज इक्वल्स टू 10⁻³ मीटर विच इज इक्वल्स टू 1/1000 ऑफ मीटर पण चालेल. मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁻6 मीटर, किलोमीटर 10⁻³ मीटर किंवा 1000 मीटर. कोणत्याही मुव्हिंग ऑब्जेक्टसाठी डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असेल. जर डिस्टन्स 0 असलं तर समजायचा की ऑब्जेक्ट रेस्टला आहे. सध्यासाठी या लेक्चरमध्ये इतकंच. याच्या पुढच्या लेक्चरला डिस्प्लेसमेंट विषयी चर्चा होईल.